संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी कुरकुरीत खायचं असेल किंवा उपवासामध्ये तोच साबुदाणा चिवडा किंवा बटाट्याचा चिवडा खाऊन कंटाळा आला असेल ना, तर हे असे कुरकुरीत केळीचे चिप्स फक्त तुमच्यासाठी. तर नमस्कार, मी प्रतीक्षा लंबोदर किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर केळीचे चिप्स किंवा वेफर्स बाहेरून विकत आणण्यापेक्षा हे असे घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये अशा भरपूर सिक्रेट टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. तर केळीचे कुरकुरीत चिप्स बनवण्यासाठी इथे मी 1 किलो कच्ची केळी घेतले. तर 5 ते 6 केळी आहेत या. आणि जेव्हा आपण चिप्ससाठी केळी घेतो ना, तेव्हा ती पूर्णपणे कच्ची असावी आणि टणक असावी, अजिबात मऊ पडलेली नसावी. तर आता याचे केळी आहेत त्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे. त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे केळाचा जो चिकटपणा आहे तो हाताला लागत नाही. तर सगळ्यात आधी केळीचे दोन्हीकडचे भाग कट करून घ्यायचे. त्यानंतर ह्या ज्या केळीच्या शिरा आहेत त्यावरती आपल्याला सुरीने अशा पद्धतीने कट लावून घ्यायचे, म्हणजे साल जे आहे ते अगदी सहज केळीपासून निघते. तर कच्च्या केळीची साल काढायला थोडंसं अवघड जातं, थोडासा वेळ देखील लागतो. पण असं थोडंसं याला चिरा देऊन घेतल्या ना तर अजिबात वेळ लागत नाही, अगदी सहज याची साल निघते. तर हे मी सुरेनीच काढते, तुम्ही हाताने सुद्धा काढू शकता. तर हे बघा, अशा पद्धतीने मी हे केळीचे साल काढून घेतलेले आहे. तर हे जे चिप्स आहेत ना, बनवायला अतिशय सोपे आहेत आणि एकदाच बनवून तुम्ही हे चिप्स अगदी 1-2 महिने आरामात स्टोअर करून ठेवू शकता. तर इथे मी एका केळीचे साल काढून घेतलेले आहे. अशाच पद्धतीने दुसऱ्या केळीचे देखील साल काढून घ्यायचे. तर इथे काय करायचं आहे, फक्त आपल्याला एकाच वेळी 1 किंवा 2 केळीचे साल काढून घ्यायचे, कारण केळीची साल काढल्यानंतर केळी जी आहे ती काळी पडते, म्हणून मी इथे फक्त 2च केळीचे साल काढून घेते. तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एका वाटीमध्ये मी इथे अर्धी वाटी पाणी घेतले. यामध्ये 2 चमचे मीठ घालायचे आणि हे जे मीठ आहे ते आपल्याला पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचं. तर जर तुम्हाला चिप्सचा कलर पिवळसर हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाव चमचा हळद सुद्धा घालू शकता. पण हे जे चिप्स आहे मी उपवासासाठी बनवणार आहे त्यामुळे मी घालत नाही. तर इथे आपलं हे मिठाचं पाणी सुद्धा तयार झालंय. तर इकडे मी चिप्स तळण्यासाठी तेल देखील गरम करण्यासाठी ठेवले. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि आपण ज्या किसनीने चिप्स पाडणार आहोत त्याला थोडंसं इथे मी तेल लावून घेतलेलं आहे. तर ज्याचं आपण बटाट्याचं चिप्स पाडतो ना, तीच किसनी घ्यायची आणि इथे मी एका केळीचे 2 भाग करून घेतलेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जे चिप्स आहेत ते तेलामध्ये सोडायचे. तर इथे मी हे जे केळीचे चिप्स आहे ते अशा पद्धतीने स्लाइसमध्ये उभे चिप्स तयार करून घेते. तुम्हाला जर चिप्स जे आहेत ते गोलाकार हवे असतील ना, तसे सुद्धा करून घेऊ शकता. तर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची, एका वेळी आपल्याला एकाच केळीचे चिप्स तेलामध्ये सोडायचे आहेत, कारण एकदम जर तुम्ही तेलामध्ये जास्त चिप्स सोडले तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि त्यामुळे चिप्स तेलकट होण्याची शक्यता असते. तर एक अर्धा मिनटं झालेले आहेत चिप्स तेलामध्ये सोडून. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण मिठाचं पाणी तयार करून घेतले यामधले 1 ते 2 छोटे चमचे पाणी या तेलामध्ये सोडायचे. आणि पाणी जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो ना तेव्हा याचा चरचर असा आवाज येतो. त्यावेळी मात्र थोडीशी काळजी घ्यायची, कारण तेल अंगावर वगैरे उडण्याची शक्यता असते. आणि हे जे चिप्स आहेत ते आपल्याला मध्यम आचेवरतीच तळून घ्यायचे. जर तुम्ही मंद आचेवरती तळले तर चिप्स तेलकट होऊ शकतात. तर हे बघा, अगदी छान एकसारखं हलवत आपल्याला जो तेलाचा आवाज आहे चरचर जो येतो ना तो कमी होईपर्यंत आणि याचे बुडबुडे कमी होईपर्यंत तळून घ्यायचे. तर हे बघा, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये चिप्स जे आहेत ते छान असे कुरकुरीत तळले गेलेत. तेलाचा जो आवाज होता तो पूर्णपणे बंद झालेला आहे. तर आता लगेच एका झाऱ्यामध्ये आपण हे जे चिप्स आहेत ते काढून घ्यायचे, पूर्णपणे तेल निथळून घ्यायचं. तुम्ही टिश्यू पेपरवरती सुद्धा हे चिप्स काढून घेऊ शकता, पण मी असेच हे झाऱ्यावरती ठेवते, म्हणजे छान पूर्णपणे तेल निथळलं जाईल. तर आता अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या केळीचे चिप्स देखील तेलामध्ये सोडणार आहोत. तर हे चिप्स बनवायला अतिशय सोपे आहेत. काही छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात ठेवल्या ना, तुम्ही देखील
पहिल्याच प्रयत्नात असे बाजारसारखे छान कुरकुरीत चिप्स तयार करू शकाल. तर हे बघा, छान असे इथे आपल्या दुसऱ्या केळीचे चिप्स देखील तळून तयार झालेले आहेत. दिसायलाच बघा अगदी कुरकुरीत दिसत आहेत की नाही. तर आता हे देखील आपण बाजूला काढू आणि बाकीच्या केळीचे चिप्स देखील अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहोत. तर इथे मी 2 केळीचे चिप्स तयार करून घेतलेले आहेत. तर हे गरम आहे. तर बघा अगदी मस्त कुरकुरीत झालेले आहे. दिसायला देखील काय भारी दिसते, तुम्ही बघू शकता. तर याची जी चव आहे ती अजून दुप्पट करण्यासाठी यावरती मी थोडीशी अशी लाल मिरची पूड घालते. तुम्ही यावरती काळी मिरी पूड घालू शकता, चाट मसाला घालू शकता, पण हे उपवासासाठी तयार करणार आहे त्यासाठी मी इथे फक्त लाल मिरची पूड घालते. आणि हे अशा पद्धतीने टॉस करून घ्यायचं, म्हणजे छान एकसारखं चिप्सला लाल मिरची पूड लागते. तर गरम असतानाच यावरती मिरची पूड घाला, म्हणजे छान एकसारखी लागली जाते. तर इथे आपले हे चिप्स तयार झालेले आहेत. दिसायला जेवढे भारी दिसत आहेत तेवढे खायला देखील मस्त कुरकुरीत लागतात. तर आता बाकीचे चिप्स देखील आपण अशाच पद्धतीने तयार करून ते सुद्धा असे मिरची लावून तयार करणार आहोत. तर या पद्धतीने तुम्ही देखील असे हे मस्त कुरकुरीत केळीचे चिप्स एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असतील तर त्या देखील कमेंटमध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.